तुम्हाला राग वगैरे असं म्हटलं तर वाजवता येईल ना. श्रीमन्महागणाधिपतये नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. सजयति सिन्धुरवदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणं वासरमणिर्वदमसां राशीन् नाशयति विघ्नानां. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः. गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः. शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभाङ्गं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथम्. उग्रं वीरं महाविष्णुं ज्वलन्तं सर्वतोमुखं नृसिंहं भीषणं भद्रं मृत्युर्मृत्युनमाम्यहं. दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे तु जनकात्मजा पुरतो मारुतिर्यस्य तं वन्दे रघुनन्दनं. शुकासारिखे पूर्णवैराग्यजाञ्चे वसिष्ठा परिज्ञानयोगेश्वरांसे. कवि वाल्मीका सारिखा मान्यायसा नमस्कार माझा. सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ. शंकरा रामकृष्ण हरी जय जय राम राजा राम. रामकृष्ण हरी जय जय राम राजा राम. रामकृष्ण हरी जय जय राम राजा राम. कृष्ण हरि जय जय राम राजा राम. राम कृष्ण हरि जय जय राम राजा राम. राम कृष्ण हरि नवनीरदसम नवनीत प्रिय नवनीरदसम नवनीत प्रिय नवलविनोद विहारी राजा राम. नवलविनोद विहारी राजा राम. कृष्ण हरि
दुर्वासोऽनुत दुःखविमोचक दुर्वासोऽनुत दुःखविमोचक दुर्जनं संगमहारि राजा दुर्जनं संगमहारि राजा राम कृष्ण हरि जय जय राम राजा राम कृष्ण हरि जय जय राम राजा राम शरणागतं दीनाचरणिने शरणागत दीनाचरणिने शरणा शरणागत दीना आवाज येत नाही शरणागत दीना शरणागत दीना शरणागत दीनाचरणिने करुणा दृष्टिहारी राजा राम कृष्ण हरि जय जय राम राजा राम राम कृष्ण हरि जय जय राम राजा राम राम कृष्ण हरि जय जय राम हरि जय जय राम हरि जय जय राम मालकोस याचा थोडा आवाज करा हार्मोनियमचा रामदास माऊली दया करी 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 रामदास माऊली वत्सालागी धेनु जैसी वत्सालागी धेनु जैसी हरि करुणा साऊली गमाय माझी रामदास माऊली गमाय माझी रामदास माऊली गमाय माझी रामदास माऊली वत्सालागी धेनु जैसी वत्सालागी धेनु जैसी हरि करुणा साऊली गमाय माझी रामदास माऊली गमाय माझी रामदास माऊली गमाय माझी रामदास माऊली
तनया तनयावरी पण ते शंकरामध्ये आलं. जय रामात्मज तनयावरी करी करी करुणा सावली गमाय माझी रामदास माऊली गमाय माझी रामदास माऊली गमाय माझी रामदास माऊली माऊली माऊली. रामदास गुरु माझे आई मजला टाळी वाजवा टाळी वाजवा. रामदास गुरु माझे आई मजला ठाव द्यावा पाणी. समर्थ सद्गुरु माझे आई मजला ठाव द्यावा पायी. समर्थ सद्गुरु माझे आई मजला ठाव द्यावा पायी. रामदास गुरु माझे आई मजला ठाव द्यावा पायी. रामदास गुरु माझे आई मजला ठाव द्यावा पायी. रामदास गुरु माझे आई मजला ठाव द्यावा पायी. जय जय रघुवीर समर्थ सद्गुरु श्री समर्थ रामदास स्वामी महाराज की जय. महारुद्र हनुमान की जय. श्रेष्ठ गंगाधर स्वामी महाराज की जय. योगीराज श्री कल्याण स्वामी महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ पुंडलीक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की. पुरी धनाश्री पुरी धनाश्री पुरी धनाश्री. राम नाम कथा गंधा धिन धिन धा धा धिन धिन धा. राम नाम कथा गंगा. राम नाम कथा गंगा. राम नाम कथा गंगा. राम नाम कथा गंगा. श्रवणे पावन करी जगा. श्रवणे पावन करी जगा. राम नाम कथा गंगा. राम नाम कथा गंगा. वाह. अतिशय प्रेमपुर आला.
आतिशी प्रेमपूर आला शंकर हृदयी सामावला शंकर हृदयी सामावला राम नाम कथा गंगा राम नाम कथा गंगा रामदासाची माऊली माऊली रामदासाची रे ग मेरे ग रे ग मा ग मा पा धा पा मा पा ग मा रे ग रामदासाची माऊली रामदासाची माऊली आळशावरी गंगाली आळशावरी गंगाली आळशावरी गंगाली राम नाम कथा गंगा 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 धीर 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 दान धरे ना 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 तना ना 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 दे रे तना ना 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 दे रे धीर धीर दान धीर 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 दान धीर 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 दान धरे ना धीर 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 दान धा धा तिरकिट धा धा तिरकिट धा 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 तिरकिट धा धा तिरकिट धा 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 धितलोम तना ना धितलोम तना ना धितलोम तना तना ना 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 धीर 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 दान धरे ना धीर 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 दान धरे ना धीर 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 दान धीर 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 दान धीर 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 दान धरे ना आदिनारायणं विष्णुं ब्रह्माणं च वसिष्ठं श्रीरामं मारुतिं वन्दे रामदासं च सद्गुरुम् आत्मा रामाय दासाय केवलाद्वैतबोधिने प्रेमाय रामरूपाय श्रीसमर्थाय ते नमः। जय जय रघुवीर। चहाची वेळ 4ची असते, जास्तीत जास्त 5च्या पुढं चहा कोणी घेत नाही, कारण संध्याकाळच्या जेवणावरती परिणाम होतो। आता सगळे फ्रेश होऊन आलेले असतील चहा वगैरे घेऊन, का इथं काही व्यवस्था करायची चहाची नाही ना? मग खणखणीत होऊ द्या, सज्जन गडापर्यंत आवाज गेला पाहिजे। जय जय रघुवीर पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की। चहा घेऊन आलेच सगळे। राम नाम कथा गंगा श्रवणे पावन करी जगा, तिशी प्रेम पुराला शंकर हृदयी सामावला। रामदासाची माऊली आळशावरी गंगा आली,
राम नाम कथा गंगा श्रवणे पावन करी जगा. प्रस्तुत प्राप्त सेवेसाठी घेतलेला अभंग संत श्रेष्ठ राष्ट्रगुरू समर्थ रामदास स्वामींचा 3 चरणाचा गंगेचं महात्म्य आणि रामनामाचं महात्म्य. म्हणजे गंगा म्हणजे कोणती काशीची गंगा नाही बरं का, रामनामरूपी गंगा. या रामनामरूपी गंगेचं महात्म्य सांगणारा असा 3 चरणाचा अभंग आज सेवेसाठी घेतलेला आहे. या अगदी थोड्या वेळामध्ये म्हणजे 1.5 तासामध्ये आपल्याला ते रेडिओचं कीर्तन असतं की नाही, 20 मिनिटाचं कीर्तन, त्यात सुरुवातही करायची आणि संपवायचं 20च मिनिटात. तसं हे अगदी 1.5 तासाचं कीर्तन आहे. असो, तर जेवढा आपल्याला भगवंत बुद्धी देतील तेवढा आपण अभंग सोडवायचा प्रयत्न करू. रामदासा रामनाम कथा गंगा श्रवणे पावन करी जगा. रामनामरूपी गंगा जी आहे ती जर श्रवण केली तर तीच गंगा फक्त मनुष्याला पावन करणारी आहे बरं का. मनुष्याला करणारी गंगा कुठली आहे? काशीची गंगा, प्रयागराज असेल, तीर्थांचा राजा असेल, पण पावन करणारे का नाही. काय आहे? मन संकल्पाची पापे न जाती तीर्थाच्याही बापे. तुकोबाराय म्हणाले की जोपर्यंत मन आपलं पाप करणार आहे तोपर्यंत आपण काशीत स्नान केलं काय आणि प्रयागला जाऊन स्नान केलं काय, काही उपयोग होणार नाही. ज्या वेळेला आपण मनानं पाप करायचं सोडू, मला सांगा, इथे या बुवा, इथे या बुवा, ज्या वेळेला आपण मनाने पाप करायचं बंद करू त्यावेळेला मात्र आपण पावन होणार आहोत बरं का. मग पावन करणारी अशी जी गंगा आहे ती गंगा एकच आहे. कुठली गंगा आहे? ती म्हणजे रामनामरूपी गंगा. रामनामरूपी गंगेमध्ये स्नान केलं आणि पावन झाला अशी भरपूर उदाहरणं आपल्याला सांगता येतील. पण काशीमध्ये स्नान केलं गंगेमध्ये आणि पावन झाला, प्रयागराजमध्ये स्नान केलं. आता अभंग मुद्दाम घेतला मी कशामुळे माहिती का, आता सध्या प्रयाग वगैरे तिकडं सगळं माहोल आहे सध्या स्नानाचा. पण जोपर्यंत अंतःकरण आपलं पाप करायचं म्हणजे मन पाप करायचं बंद करणार नाही, याचा अर्थ प्रयाग काशी हे यांचं महात्म्य नाही असं नाही बरं का. त्यांचंसुद्धा फार महात्म्य आहे. गंगा लहरीमध्ये कवी म्हणतात, इदं हि गांगं त्यजिताम्यहंगम, इदं हि गांगं त्यजिताम्यहंगम, पुनर्न चांगं यदि वापि चांगं, याने विहंगम शयने भुजंगम, करे रथांगम चरणेषु गांगम. इदं हि गांगं त्यजिताम्यहंगम. अहो एकदा का काय ते म्हण आहे बघा, जन्माला यावं आणि काशीला जावं अशी म्हण आहे. तर जन्माला यावं काशीला जावं कशासाठी हो? आणि काशीला जर मृत्यू आला तर पुनर्जन्म न विद्यते, पुन्हा त्याला जन्म नाही बरं का. काही लोक मरायच्या वेळेला काशीला जातात, मरायच्या वेळेला काशी करतात. मी म्हणलं तुझी काशी आधीच करायची की रे, इतक्या उशीर कशाला लावलास तू? जरा लवकर केला असतास तर देह पवित्र झाला असता बरं का. गंगेचं महात्म्य काशीच्या कमी नाही आहे, प्रयागराजचं महात्म्य कमी नाही आहे, पण रामनामाच्या तुलनेने मात्र कमी आहे. रामनामरूपी गंगेमध्ये स्नान केल्यानंतर हे मन परत पाप करत नाही किंवा पापाची
वासना नको धावू डोळा, पापाची वासना नको धावू डोळा, पापाची वासना नको धावू डोळा, त्याहुनी अंधळा बराच मी देवा, पापाची वासना नको धावू डोळा, पापाची वासना नको धावू डोळा, नको धावू डोळा. तुकोबराय म्हणतात की पापाची वासना नको धावू डोळा. कारण ही वासना जी आहे ही कशाने मरते हो? पाप करण्याची वासना जी आहे ही कशाने मरते? ही मरते फक्त रामनामरूपी औषधानेच. गंगेमध्ये स्नान केल्यानंतर छे मरत नाही, देह पवित्र होतो. बघा बरं का, देह पवित्र होतो गंगेमध्ये स्नान केल्यानंतर, पण मन पवित्र होतं का? मन पवित्र होत नाही. आणि मन जोपर्यंत पवित्र होत नाही तोपर्यंत आपण कितीदा जरी स्नान केलं तरी त्याचा काही उपयोग आहे का हो? याचा अर्थ प्रयागला जाऊ नका, काशीला जाऊ नका असं नाही बरं का. तिथे पण जा, त्याचं पण महात्म्य भरपूर आहे, पण रामनामाच्या तुलनेने मात्र महात्म्य गंगेचं कमी आहे. गंगेमध्ये इदं वेगांगं तजिताम्यहांगम पुनर्नचांगं यदि वापि चांगम. गंगेमध्ये जर स्नान केलं तर पुनर्जन्म न विद्यते, म्हणजे पुन्हा जन्म येत नाही. आणि जर कुणाला शंकाच असेल, जर आलाच तर कुठला येईल? पुन्हा जन्म येणार नाही, तो प्रगट होईल. पुन्हा जन्म घेणार नाही, तो प्रगट होईल. प्रगट होईल म्हणजे प्रगट कोण होतं? देव प्रगट होतात. देवाला जन्म असतो का? देव प्रगट होतात. भक्ताच्या कल्याणाकरता म्हणून देव प्रगट होतात. याचा अर्थ असा आहे की पुन्हा जन्माला येणार नाही, आणि जर आलाच तर तो प्रत्यक्ष महाविष्णूचाच अवतार म्हणून जन्माला येईल. एवढं गंगेचं महात्म्य आहे. पण रामनामाच्या तुलनेने मात्र महात्म्य कमी आहे. वाल्या कोळ्याची आपल्याला कथा माहिती आहे. वाल्या किती पाप केली हो त्यांनी. प्रयागराजला कितीदा त्यांनी स्नान केलं असेल, गंगेमध्ये कितीदा स्नान केलं असेल, पण पुन्हा माणसं मारायची आणि आपला उदरनिर्वाह करायचा, वाटमारी करायची, आपला उदरनिर्वाह करायचा, हे जे पाप आहे, हे पाप करण्याची प्रवृत्ती नष्ट झाली का? प्रवृत्ती नष्ट झाली नाही. ज्या वेळेला नारदांनी उपदेश केला, रामनामाचा उपदेश केला, त्यावेळेला पाप करण्याची वृत्ती नाहीशी झाली. आणि वाल्या हा वाल्मिकी झाला. बघा बरं का, वाल्या वाल्मिकी झाला. कशामुळे? गंगेमध्ये स्नान केल्यामुळे का रामनामाचा उपदेश मिळाला, रामाचा जप केल्यामुळे? फार सोपा विषय. गंगेचं महात्म्य कमी नाही, पण रामनामाच्या तुलनेने महात्म्य कमी आहे. तर तो वाल्या वाल्मिकी झाला, त्याचं कारण गंगा नसून रामनाम आहे. नाहीतर पूर्वी काही कुठे बाथरूम वगैरे असे होती का? घरातच बाथरूममध्ये स्नान करायचं. बघा तुम्ही आपले आजोबा वगैरे आठवा, सकाळी दात घासतच जायचे नदीवरती, तिथं स्नान करायचे. प्रत्येक मनुष्य बघा तुम्ही नदीवर स्नान करायचा. मग ते लोक जी आहेत, ह्यांच्या मनातली संकल्पाची पापं जी आहेत ही गेली का? नाही. पुन्हा स्नान करून आले, घरी येऊन येताना तांब्या भरून पाणी घेऊन यायचं, देवाची पूजा करायची, आणि पूजा झाली की पुन्हा आपली रोजची पापं करायला तयार. ज्या वेळेला मनाचा निर्धार होईल की आजपासून पाप करायचंच नाही, किंवा ज्या वेळेला मन ठरवेल, मग मन ठरवण्यासाठी मन आधी शुद्ध व्हावं लागेल. आणि शुद्ध होण्यासाठी सोपं औषध आहे. काय? अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये राम नाम कथा गंगा श्रवणे पावन हरे जगा,
राम नाम कथा गंगा श्रवणे पावन करी जगा तिशी प्रेम पुराला शंकर हृदयी सामावला तिशी प्रेम पुराला शंकर हृदयी सामावला राम नाम कथा गंगा श्रवणे पावन करी जगा राम नाम कथा गंगा श्रवणे पावन करी जगा। राम नाम कथा गंगा जी आहे ना, हिचं जर श्रवण केलं, तिचाच अभ्यास केला, रामनामाचा अभ्यास जर केला तर तेच नाम आपल्याला तारल्याशिवाय राहणार नाही। बघा बरं का, एक हत्ती असतो, हत्ती वामन पंडित म्हणतात मध्यम हस्ती ते धुतिले जळी बसविले मालिन्य ते नाशिले तेने ते पहिले स्वधर्म वहिले तरीच आरंभिले शुंडाग्रे धरिले धुळीस भरिले सर्वांगही आपुले प्रायश्चित्त दिले तथापि न बले त्याचे मन क्षोभिले जय जय रघुवीर। हत्ती असतो, हत्ती आपली कथा आहे बरं काही। एक हत्ती असतो, तो काय करतो, माहूत त्या हत्तीला घेऊन नदीवरती जातो धुण्यासाठी म्हणून। हत्तीला एवढा धुतो 2-4 साबणं दगडसुद्धा पातळ होऊन जातो, एवढा घासून स्वच्छ करतो हत्ती, अगदी स्वच्छ। आणि तो हत्ती स्वच्छ करणं म्हणजे काही हे मांजर धुतल्यासारखं नाही बरं का ते। हत्ती स्वच्छ करणं, हत्तीला स्नान घालणं म्हणजे ते ताकदीचं काम आहे सगळं, हत्तीला स्वच्छ करणं। त्याला घासून त्या माहूताला घाम आला, घामाने बरबटून गेला आणि बरबटल्यानंतर त्याला आता वाटलं की आता बास, हत्ती स्वच्छ झाला, याला आता आपण काठावरती नेऊन एका साखळदंडाने झाडाला बांधावं आणि बांधल्यानंतर आपण स्वच्छ स्नान करावं आणि हत्तीला घेऊन घरी जावं। त्याने हत्तीला स्वच्छ केलं, साखळदंडाला काठावरती आणून बांधलं हत्तीला आणि आपण स्नान करायला गेला तोपर्यंत करामत त्या हत्तीने अशी केली, शुंडाग्रे धरिले धुळीस भरिले सर्वांगही आपुले। याचं स्नान होईपर्यंत स्वच्छ केलेला घासून हत्ती त्यानं ती आपल्या सोंडेमध्ये माती धरली आणि तो सगळ्या अंगावरती विस्कटू लागला। माणसाचं सुद्धा तसंच आहे बघा, माणूस स्नान करतो कशासाठी? तुम्हाला असं वाटतंय का प्रयागला गेलेली सगळी लोक आता आल्यावर पाप करणार नाहीत? नाही, करू नये, आपण पण भावना अशीच ठेवावी की आता त्यांच्या मनामध्ये पाप करण्याचा विषय येणार नाही। पण ही फार गोष्ट कठीण आहे। पण नामाला का एकदा शरण गेला, पुर्यादनाश्री समर्थ म्हणतात, मुखी राम त्या काम बाधू शकेना, मुखी राम त्या काम बाधू शकेना, मुखी राम त्या काम बाधू शके। गुणे इष्टधारिष्ट त्याचे चुकेना, गुणे इष्टधारिष्ट त्याचे चुकेना, मुखी रामच्या काम बाधू शकेना, मुखी रामच्या काम बाधू शकेना, मुखी रामच्या काम बाधू शकेना, बाधू शकेना। मुखी राम त्या, ज्याच्या मुखामध्ये राम आहे, राम नाम आहे,
त्याच्या मनाची ताकद होणार नाही, हिम्मत होणार नाही पाप करण्याची, एवढं सामर्थ्य रामनामामध्ये आहे. आणि हेच रामनाम जे आहे ते समर्थ म्हणतात की रामदासाची माऊली. मी एवढा आळशी आहे की ती गंगा माझ्या सद्गुरूंनी माझ्यापर्यंत आणून दिली. समर्थांचे सद्गुरू कोण? प्रत्यक्ष राम. रामांच्या हनुमंतांच्या मार्फत समर्थांना रामांच्याकडून अनुग्रह झाला. श्री क्षेत्र जाम या ठिकाणी ती मी एवढा आळशी आहे, पण ती रामनामरूपी गंगा जी आहे ही माझ्यावरती आणली. कोणी? समर्थांच्या सद्गुरूंनी, म्हणजे रामांच्या कृपेने ती माझ्याकडं आली आणि मी त्याच्यामध्ये पावन झालो, माझं कल्याण झालं. कशामुळे? गंगेमध्ये स्नान करून. असं म्हटलंय का त्यांनी? काशीची गंगा श्रवणे पावन करी जगा, असं म्हटलंय का? नाही. रामनामरूप कथा गंगा श्रवणे पावन करी जगा. मूळ पदामध्ये समर्थ म्हणतात रामनाम कथा गंगा श्रवणे पावन करी जगा. रामनाम कथा गंगा श्रवणे पावन करी जगा. तिची प्रेम पुराला शंकर हृदयी सामावला. तिची प्रेम पूर आला शंकर हृदयी सामावला. रामनाम कथा गंगा श्रवणे पावन करी जगा. रामनाम कथा गंगा श्रवणे पावन करी जगा. रामनाम कथा गंगा श्रवणे पावन करी जगा. श्रवणे पावन करी जगा. एकदा सर्वांनी भजन करा. रामदास गुरु माझे आई मगला ठाव द्यावा पायी. समर्थ सद्गुरु माझे आई मजला ठाव द्यावा पायी. रामदास गुरु माझे आई मजला ठाव द्यावा पायी. रामदास गुरु माझे आई मजला ठाव द्यावा पायी. समर्थ सद्गुरु माझे आई मजला ठाव द्यावा पायी. रामदास गुरु माझे आई मजला ठाव द्यावा पायी. टाळी वाजवा, टाळी वाजवा. रामदास गुरु माझे आई मजला ठाव द्यावा पायी. समर्थ सद्गुरु माझे आई मजला ठाव द्यावा पायी. रामदास गुरु माझे आई मजला ठाव द्यावा पायी. सद्गुरु श्री समर्थ रामदास स्वामी महाराज की जय. राजाधिराज रामचंद्र भगवान की. श्रेष्ठ गंगाधर स्वामी महाराज की जय. योगीराज श्री कल्याण स्वामी महाराज की जय. जय रघुवीर समर्थ प्रज्ञानानंद सरस्वती स्वामी महाराज की जय. वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय. जय रघुवीर. स्वरूप संप्रदाय अयोध्या मठ. स्वरूप संप्रदाय अयोध्या मठ. जानकी देवी रघुनाथ दैवत.
मारुती उपासना नेमस्त, मारुती उपानेमस्त, सालविला परमार्थ भक्तिभाव। सद्गुरू समर्थ रामदास स्वामी यांच्या दासनवमीच्या उत्सवामध्ये समर्थ चरित्र सोडून दुसरं जर काही सांगितलं तर वास्तुशांतीच्या दिवशी लंका दहनाचं आख्यान लावल्यासारखं होईल। अरे बाबा, आयुष्यामध्ये पै पै गोळा करून एक एक रुपये गोळा करून त्यांनी एवढं मोठं घर बांधलं आणि तुझं कीर्तन ठेवलं, आणि मूर्खा तू आख्यान लावलं काय, निरंजनी आम्ही बांधिले घर, असं काहीतरी सांगावं। यांनी आख्यान लावलं लंका दहनाचं, घरं कशी जाळली। अरे आत्ता तर बांधलंय घर आणि तू जाळल्याचं वर्णन करायलाच। म्हणून त्या समयाचं औचित्य साधून उत्तरंगासाठी एक छोटीशी कथा समर्थ चरित्रातली सांगणार आहे। समर्थांचा एक शिष्य होता बरं का। कुठला शिष्य होता? त्याचं नाव होतं अज्ञान। नाव अज्ञान असतं का हो कुठे? नाव अज्ञान नसतं, पण समर्थांच्या शिष्याचं होतं। त्याला एवढं वाईट वाटायचं, बाहेर खेळायला गेला की हे बाकीचे जे ज्ञानी आहेत मित्र त्याला म्हणायचे, हे अज्ञान, हे अज्ञान, तुला अजिबात काही कळत नाही आणि तुला कळत नाही म्हणून तुझं नाव अज्ञान ठेवलं। आता नाव ठेवलं होतं 12व्या दिवशी, 12व्या दिवशी ह्याला तरी कळत होतं का हो? अज्ञान वाईट वाटायचं। आणि बाकीच्या मुलांची नावं गोविंद, गोपाळ, राम, कृष्ण, हरी इत्यादी नावं, सुंदर सुंदर नावं, ह्याला अतिशय वाईट वाटायचं। एक दिवस त्या अज्ञानाची एवढी गंमत झाली, निराश झाला, निराश। असाच एक त्याच्या बरोबरीचा मुलगा जो होता त्याचं एक नाव फार विचित्र होतं, ठणठणपाळ बरं का। ठणठणपाळ, त्याला ठणठणपाळ तर कोणी म्हणायचं, ठणठण्याच म्हणायचं। त्या ठणठणपाळला एवढं वाईट वाटायचं, अरे किती सुंदर जगामध्ये किती सुंदर सुंदर नावं आहेत, 1008 विष्णूची नावं आहेत। आमच्या आईवडिलांना काही विष्णू सहस्रनाम वगैरे माहीत नव्हतं की काय। नावंसुद्धा फार, आता एक नवीन फॅशन निघाली बरं का बुवा, काय नवरा बायकोच्या नावावरून त्या मुलाचं नाव ठेवायचं। मग आता आमचे एक ओळखीचे आहेत मुंबईचे, त्यातली त्यात मुंबई पुणे तर काय विचारायचंच नाही। तर त्या मुलाचं नाव होतं शैलेश। शैलेश होतं का शैलेंद्र असं काहीतरी होतं। आणि त्याच्या बायकोचं नाव होतं रेश्मा बरं का। आता ह्याच्यातून दोघाचं नाव मुलाला द्यायचं, कसं द्यायला सांगा बरं। अहो PhD करणाऱ्याचं सुद्धा डोकं चालणार नाही माहिती का। त्यांनी ह्याच्यातली अर्धी नावं घेतली, वडिलाच्या मुलाच्या नवऱ्याची अर्धी अक्षरं आणि बायकोची अर्धी अक्षरं, आणि नाव काय केलं, शैलेंद्रचं श आणि ल घेतलं बरं का। तर ते श्ले केलं, श्ले, आणि हे रेशमामधलं स्मा घेतलं। मुलीचं नाव काय ठेवलं, श्लेष्मा। किती सुंदर नाव आहे की नाही बघा। श्लेष्मा काही वाईट आहे का? कोणाचं तरी डोकं चालेल का असं बघा, श्लेष्मा। मग मला ते नाव ठेवायच्या आधी गुरुजी गुरुजी म्हणे असं असं आम्ही दोघांनी नाव ठेवायचं ठरवलं आहे बरं, किती सुंदर आहे बघा। दोघांनी आम्ही रात्रभर एवढा त्या आमच्या
शैलेंद्र आणि रेशमाचा नावाचा किस पाडला, माणसाचा नाही बरं का, नावाचा. आणि त्याच्यामधून ते एवढं मंथन करून करून मग एक नाव काढलं. गुरुजी आम्ही, पण याचा अर्थच मला कळत नाही हो. म्हणजे नाव ठेवलं आहे का ठेवायचं आहे? ते म्हणजे नाव 12व्या दिवशी पाळण्यात असं तसं आम्ही घालून घेतलं आहे, पण मोठं बारसं करायचं आहे, त्याच्यामुळे कोणी जर विचारलं तर सांगण्यासाठी म्हणून तुम्हाला फोन केला. मी म्हणलं मूर्ख, आधी तरी करायचं नाही का म्हणलं, आता कशाला केलास फोन? हां, लेकरू झाल्यावर पत्रिका जमते का बघा म्हणलं तर जमते का? हां, म्हणे नाव ह्याचा अर्थ काय हो गुरुजी? मी म्हणलं याचा अर्थ आहे, श्लेष्माचा संस्कृतमध्ये अर्थ काय होतो? श्लेष्मा म्हणजे शेंबूड. संस्कृतमध्ये श्लेष्मा शब्दाचा अर्थ काय होतो? शेंबूड. बघा नावं बघा. आजामेळ्याने आपल्या मुलाचं नाव ठेवलं नारायण, पण त्याचा परिणाम काय झाला? आजामेळ काय चांगला होता का हो? वाईट प्रवृत्तीचा होता, पण नावाने कल्याण केलं मुलाच्या नावाने. शेवटी नारायण स्मृती, अंते नारायण स्मृती. शेवटी जर भगवंताचं नाव मुखामध्ये नाही आलं तर आयुष्यभर केलेला परमार्थसुद्धा वाया जातो. म्हणजे या जन्मापुरता बरं का, तो केलेला पुढच्या जन्मात तुम्हाला उपयोगी येईल. नाम कधीही वाया जात नाही, पण शेवटी जर नाही आलं तर ते या जन्मातलं त्याचं मोल शून्य आहे, ते तुम्हाला पुढच्या जन्मामध्ये त्याचा उपयोग होईल. म्हणून इंद्रियाला असं वळण लावा की शेवटी भगवंताचं नाव यायला पाहिजे. अंते मतिस्सा गती. जडभरत राजाचं चरित्र भागवतामधलं पहा. जडभरत राजा हरणी गर्भा गेला, घाला तो घातला वासनेने. वासनेच्या संगे जन्म घेणे लागे, वासनेच्या संगे जन्म घेणे लागे, वासनेच्या संगे जन्म घेणे लागे, वासनेच्या. आज काय सगळा पुरियाच आहे का काय? वासनेच्या संगे जन्म घेणे लागे. असं वासनेच्या संगे जन्म घेणे लागे. आपल्या अंतःकाळाला जी वासना असेल तो जन्म आपल्याला पुढे मिळतो. जडभरत राजा हरणी गर्भा गेला, घाला तो घातला वासनेने. जडभरत राजाचं हरणावरती प्रेम होतं, आणि जडभरत राजा ज्यावेळेला म्हातारपणी अंथरुणावर पडला, प्राण जायची वेळ आली, या हरणाचं माझ्या कसं होईल मी गेल्यावर, मी गेलो तर हरणाचं कसं होईल, हरणाचं कसं होईल या विचारामध्ये मरणाचं कसं होईल हे विसरला, आणि पुढं हरणी गर्भा गेला. असो, नाव ठणठण पाळ. एकदा त्याची गौतम बुद्धांची भेट झाली. म्हणून काय नाव काय ठेवायचं हा विषय आपला चालला होता. नाव भगवंताचं असावं की जेणेकरून जीव आपला मुलामध्ये अडकलेला असतो. पहा, शेवटी जरी त्याचं नाव घेतलं किंवा नाव घेता नाही आलं, समोर जरी दिसला तो हा नारायण माझा मुलगा, याचं नाव नारायण, आपण हाक मारण्याचा प्रयत्न करतो, पण मुखातून शब्द येत नाही. मुखातून शब्द नाही येऊ द्या, पण स्मृती तरी राहील ना. गीता काय सांगते? अंते स्मृतीस्सा गती, अंते मतिस्सा गती. स्मरण जरी झालं त्या नारायणाचं भगवंताचं तरीसुद्धा याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिवस गोड व्हावा. शेवटचा दिवस गोड होण्यासाठी, शेवटचा क्षण गोड होण्यासाठी म्हणून मनुष्य आयुष्यभर भगवंताची भक्ती करत असतो, नामस्मरण करत असतो, ते वळण इंद्रियाला लावून घेत असतो. बघा, नाव जर चांगलं ठेवलं तर परिणाम कसा होतो आता इथून पुढं लक्षात ठेवा. नाव ठणठण पाळ. ठणठण पाळ नाव, त्याची आणि गौतम बुद्धांची भेट झाली. त्यालाही वाईट वाटू लागलं. मुलं काही गणेश नाव असलं तर काय, ए गणेश असं म्हणतात काय, गण्या. पांडुरंग नाव असतं पांड्या, त्याला ठणठण्या म्हणू लागली, वाईट वाटू लागलं. आणि एक दिवस गौतम बुद्धांची त्यांची भेट झाल्यानंतर त्यांनी गौतम बुद्धांना विचारलं की महाराज, म्हणे माझं नाव बदलायचं आहे हो. का नाव बदलायचं बाळा?
म्हणे अहो मला कोणी ठणठणपाळ असं म्हणत नाही, किती छान नाव आहे, सगळे ठणठण्या म्हणतात, ठणठण्या ठणठण्या, म्हणून नाव बदलायचं. गौतम बुद्धांनी त्याला एक सल्ला दिला, म्हणे बाळा काय कर, तू जरा गावात एक चक्कर मारून ये आणि जिथं तुला विशेष काही दिसल त्या ठिकाणी त्याला त्याचं नाव विचार. तो गुरुजींच्या आज्ञेने निघाला आणि निघाल्यानंतर गल्लीमध्ये नऊवार पातळ नेसलेली, डोक्याला एवढं मोठं कुंकू लावलेली अशी एक सुंदर स्त्री समोरून आली. जणू काही लक्ष्मी आहे, लक्ष्मी. आणि त्याला विशेष वाटलं ते, अरे बा काय आहे, किती सुंदर आहे म्हणे, लक्ष्मीनेच अवतार घेतला का काय हिच्या रूपाने. गुरुजींनी सांगितलं विशेष काही दिसलं तर हे सगळी बघा लोक सगळी गबाळी आहेत, आमकी आहेत, पण ही बाई मात्र सुंदर दिसते. त्यांनी तिला नाव विचारलं, मावशी तुमचं नाव काय. तर ती म्हणाली बाळा माझं नाव आहे लक्ष्मी. मग ती काय करत होती, शेण वेचत होती. नाव लक्ष्मी आणि वेचते शेण. तिथून पुढं गेला, एक भिक्षेकरी आला, तो भिक्षा मागत होता. ओम भवते भिक्षांदेही. तो म्हणला काय धडधाकट माणूस आहे हा, आणि भिक्षा मागतो, चार कामं करावीत, पैसे मिळवावे. त्याला विशेष वाटलं, ए म्हातारं आहे, आंधळं पांगळं आहे वगैरे, त्यांनी एक भीक, त्याला कोणीच नाही असे भीक मागितलं ठीक आहे, पण हा देह भगवंतानी एवढा छान दिला आहे तर काम करावं, काहीतरी चार पैसे मिळवावेत. त्याला नाव विचारलं, त्यांनी नाव सांगितलं, काय धनपाळ. मामा तुमचं नाव काय हो. तो म्हणला माझं नाव धनपाळ आहे. काय आश्चर्य बघा, नाव धनपाळ आणि काय करतो, भीक मागतो, भिक्षा मागतो. तिथून पुढं गेला, आश्चर्य वाटलं त्याला. तिथून पुढं गेला तर एक प्रेत येऊ लागलेलं होतं. त्याला वाटलं, लहान मुलगा, त्याला वाटलं हे चौघांनी खांद्यावर घेतलो आहे, ही माणसं जी आहेत ही जरा म्हातारी दिसत आहेत खांद्यावर घेतलेली, आणि हे वरचं जे आहे ते तरणं आहे ते निवांत झोपलं आहे. म्हणे काय हा प्रकार आहे, तरणं असून वरती निवांत झोपलं आहे आणि म्हातारी माणसं त्याला घेऊन चाललेत, हे काय बरोबर नाही. हं, त्याला एवढा राग आला, तरण्याने म्हाताऱ्याला घेऊन जावं खांद्यावरती. विशेष आहे बघा. त्यांनी म्हटले हे वरती झोपलेले कोण आहे तो. ते म्हटलं यांचं नाव अमरसिंह. अमरसिंह, नाव अमरसिंह. म्हणजे अमरसिंह म्हणजे अमर म्हणजे ज्याला मरणच नाही, पण तो आता मेला आहे. फार सुंदर दोहा आहे पहा एक कबीरदासांचा. लकुमी तो चुनी बेचे, लकुमी तो चुनी बेचे, भीक मांगे घनपाळ. अमरसिंह तो मर गया, अमरसिंह तो मर गया, भला बिचारा ठन ठन पाळ. रामा 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 हरे हरे रामा 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 सीतापते रामा 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 रघोत्तमा रामा. असं नामात महत्त्व नसतं, त्याच्या कृतीला महत्त्व असतं. तो काय करतो, त्यांनी भरपूर उदाहरणं दिली आहेत कवींनी. एकाचं नाव होतं रवी, पण तो होता आंधळा. रवी नाव पण होता आंधळा. काय उपयोग, नावामध्ये काही अर्थ आहे का. नामात काहीच अर्थ नाही, म्हणजे अज्ञान नाव आहे, नामात काही अर्थ आहे का. समर्थांचं शिष्य अज्ञान, त्याचं नाव जरी अज्ञान असलं तरी खरा ज्ञानी होता. तो कसा ज्ञानी होता पाहूया. समर्थांचा एकदा मुक्काम साफळला होता. तुम्ही आख्यान हे ऐकलं असेल, पण मला सांगून झाले हे की 11 वर्ष झाले.
ते झालं काय, पूर्वी ज्यावेळेस मी नवीन कीर्तन शिकलो होतो, म्हणजे 17-18 वर्षापूर्वीची गोष्ट आहे बरं का, एकच हे आख्यान मी 1 वर्ष सांगितलं मॅडम. त्यातली काही लोक अशी झाली बघा, गंमत कशी असते, एका ठिकाणी रोज बोलायचं फार अवघड असतं. श्रोता जर बदलला तर बुवाची मजा आहे, श्रोता डबल जर आला तर बुवाची नक्की फजिती आहे. ते म्हणले, बुवा या गावात तुम्ही हेच आख्यान लावलं होतं, पुन्हा मी तिकडं ऐकलं तिथं पण हेच लावलं होतं. ते त्याला म्हटलं, बाबा तू 2दाच ऐकलं, मी वर्ष झालं हेच आख्यान सांगतोय. जय जय रघुवीर. जे त्यावेळेस त्या दिवशीपासून हे आख्यान सोडून दिलं, ते आज समर्थांचं उत्सव आहे, म्हटलं आता हे पीस बाहेर काढावा. असो, पण काय असते, श्रोते तुम्ही जगदीश मूर्ती, तेथे माझी व्युत्पत्ती किती, अल्पहीन अल्पमती सलगी करीतो. श्रोते हे भगवंताच्या मूर्ती असतात, म्हणून त्यांनी दिलेला जो संदेश आहे हा भगवंताचा संदेश मानावा लागतो. आणि असं जर झालं तरच अभ्यास होतो बरं का, नाहीतर काही खरं नाही. मग पुन्हा एकच आख्यान सांगत राहावं लागतं. समर्थांचा मुक्काम चाफळला होता. दररोज समर्थांनी चाफळच्या मठामध्ये उत्तम अशा प्रकारचं संध्याकाळी कीर्तन करायचं. आणि आता समर्थ म्हणजे हे ज्ञानाचं भांडार आहे हो. एक अभंग घेतला म्हणजे समर्थ वर्ष तोच अभंग सोडवायचे. बरं, कालचं आज नाही, आजचं उद्या नाही. प्रत्यक्ष आणि समर्थांचं कीर्तन कसं होतं. रामदासांची समर्थांचं कीर्तन बघा, अमृत तुल्यवाणी. दादरा, रामदासांची अमृत तुल्यवाणी, रामदासांची अमृत तुल्यवाणी, श्रवणी पडता लोचनायेत पाणी, श्रवणी पडता लोचनायेत पाणी, रामदासांची अमृत तुल्यवाणी. बारीक लावा, बारीक वाजवा. समर्थांचं कीर्तन सुरू झालं म्हणजे श्रोत्यांना वाटायचं आम्ही स्वर्गात आहोत की काय. बरं का, श्रोत्यांना वाटायचं आम्ही स्वर्गात आहोत की काय. आम्ही भगवंताच्या मंदिरात नाहीत, आम्ही बार्शीत नाहीत, आम्ही पुण्यात नाहीत, आम्ही घरात नाहीत, आम्ही स्वर्गामध्ये आहोत. एवढा आनंद समर्थांच्या कीर्तनामध्ये. आणि कीर्तन संपलं की वाटायचं स्वर्गातून आपल्याला पृथ्वीवरती ढकलून दिलं की काय. एवढं सुंदर कीर्तन. अहो, समर्थांचं कीर्तन जर सुरू झालं तर श्रोते डोलायचे हो. अगदी जीव आणि शिव एकरूप व्हायचे, श्रोते डोलायचे. पण मी सुद्धा काही समर्थांना कमी नाही बरं, आमच्यासुद्धा कीर्तनात लोक डोलतात. फक्त फरक एवढा आहे, समर्थांच्या कीर्तनामध्ये ब्रह्मानंदी टाळी लागायची आणि लोक अशी डोलायची हो. आमच्यासुद्धा कीर्तनात फक्त डोलतात, फक्त अशी डोलतात, एवढाच फरक आहे. रामदासांची अमृत तुल्यवाणी, श्रवणी पडता लोचनायेत पाणी, श्रवणी पडता लोचनायेत पाणी, रामदास रामदास रामदास. समर्थांचं कीर्तन एवढं सुंदर होतं. दररोज समर्थांनी गंगेचं महात्म्य सांगावं, काशीच्या गंगेचं महात्म्य, त्या विश्वनाथाचं महात्म्य आणि काशीच्या यात्रेचं महात्म्य सांगावं. हे सगळं रोज मुलं, ते विद्यार्थी, श्रोते ऐकायचे, शिष्यमंडळी सगळी ऐकायची. आणि ऐकून 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 त्यांच्या मनावरती असा परिणाम झाला की आपणसुद्धा एकदा समर्थांच्या बरोबर काशीची यात्रा करायची
आणि कीर्तन झाल्यावर एक दिवस समर्थांना सगळ्यांनी विद्यार्थ्यांनी गाठलं आणि समर्थांना विचारलं की महाराज, तुम्ही इतके दिवस झाले समर्थ गंगेचं महात्म्य सांगताय, ते गंगेचं महात्म्य ऐकून आम्हाला असं वाटू लागलेलं आहे की आपणही काशीला जावं, गंगेमध्ये स्नान करावं, त्या विश्वनाथाचं दर्शन घ्यावं, असं आम्हाला सुद्धा वाटू लागले. काही करा, आम्हाला मात्र ते काशीचं स्नान, गंगेचं स्नान, त्या काशीचं दर्शन, विश्वनाथाचं दर्शन, त्या भैरवाचं दर्शन सगळं घडवा. समर्थ म्हणाले काही हरकत नाही, ठीक आहे, चला उद्याच निघूया. पण काय, पण इथं एकाने कुणीतरी राहायला पाहिजे. या मठाची व्यवस्था पाहण्यासाठी म्हणून कोणीतरी राहायला पाहिजे. रामाची पूजा जर बंद राहिली तर आपल्या तीर्थयात्रेला काय उपयोग आहे? काही उपयोग नाही. त्याच्यासाठी रामाची इथं पूजा रोज जर होणार असेल, इथं एक जण थांबणार असेल, तर मग बाकीच्यांना जाऊन मी घेऊन जातो आणि काशीची यात्रा घडवतो, विश्वनाथाचं दर्शन, गंगेचं स्नान सगळं घडवतो. आता राहायला तर कोण तयार नाही. सगळ्या विद्यार्थ्यांनी, श्रोत्यांनी, शिष्यगणांनी विचार केला, पण राहायला कोणी तयार नाही. का? आपण जर राहिलो तर आपलं काशीचं स्नान जाणार, विश्वनाथाचं दर्शन जाणार. त्याच्यामध्ये एक भोळा, हे आख्यान कुणी भोळाराम या नावाने सुद्धा सांगतात बरं का. हां, पण ते भोळाराम जो आहे तो भोळाराम थोडा वेगळा आहे, जवळपास सारखा थोडा वेगळा आहे. तर ते एक भोळा शिष्य होता आणि तो म्हणजे अज्ञान. हे सगळे जे चाबर शिष्य जे आहेत ना, हुशार म्हणायचं नाही, याला चाबरे म्हणायचं. हे चाबरे शिष्य जे आहेत त्यांनी सगळ्यांनी मिळून त्याला गाठलं आणि त्याच्या स्वभावाचा, गरीब स्वभावाचा, भोळ्या स्वभावाचा फायदा घेतला आणि त्याला असं सांगितलं की अज्ञाना, समर्थांनी तुला सांगितलं इथं राहायचं. तो म्हटला कसं काय? समर्थांनी जर राहायचं सांगितलं असेल मला तर मी राहीन, काही हरकत नाही. ते म्हणले तुला सांगितलं आहे. का सांगितलं आहे? आमच्या कुणावरही समर्थांचा विश्वास नाही, तुझ्यावरती समर्थांचा विश्वास आहे. तू जर इथं राहिलास तर ह्या मठाची व्यवस्था सकाळच्या काकड्यापासून, भूपाळी काकड्यापासून संध्याकाळच्या शेजारतीपर्यंत सगळं काही उत्तम होईल, एवढा विश्वास तुझ्यावरती असल्यामुळे समर्थांनी तुझं नाव घेतलं. अज्ञानाला आनंद झाला. अरे तीर्थ या गुरुआज्ञेच्या पाप मस्तकावरती घेऊन तीर्थयात्रेचं पुण्य मी जोडू शकत नाही. त्याच्यामुळे सद्गुरूंची जर समर्थांची इच्छा असेल तर मी इथं राहतो. सगळ्याला अतिशय आनंद झाला आणि सगळ्यांनी त्याला उचललंच डायरेक्ट. एवढा आनंद झाला, उचलला आणि समर्थांच्या समोरून नेला. म्हणले महाराज, अज्ञान म्हणतोय की मी इथं राहायला तयार आहे, इथली व्यवस्था पाहायला, तुम्ही सगळे तीर्थयात्रेला जा. बघा, आणि समर्थांनी विचारलं अज्ञानाला, अज्ञाना बाळा राहतोस का इथं? समर्थांना माहिती होतं बरं का, हा खरा ज्ञानी आहे, सगळं समर्थांना माहिती होतं. बाळा राहतोस का इथे? सगळी व्यवस्था पाहतोस का? तो म्हणाला, महाराज तुम्ही काही काळजी करू नका, माझ्यावरती तुमचा विश्वास आहे म्हणूनच तुम्ही माझं नाव घेतलं आहे ना, तुम्ही काही काळजी करू नका, निवांत जावा, मी तुम्ही येईपर्यंत सगळी व्यवस्था पाहतो. आणि असं म्हणून सगळ्यांनाही म्हटल्यानंतर सगळ्यांनाही आनंद झाला आणि समर्थ म्हणाले की मुलांनो, बाकीचे सगळेजणं तयारीला लागा, उद्या सकाळी आपल्याला 4 वाजता इथून निघायचे. पायी तीर्थयात्रा, पायी तीर्थयात्रा, मुखी रामनाम, हाची माझा नियम सिद्धीने. पायी तीर्थयात्रा आहे. सकाळी 4 वाजता पूजा वगैरे केली आणि ट्रॅव्हल्समध्ये बसले. असं का? ट्रॅव्हल्समध्ये बसले नाही, पायी तीर्थयात्रा. तीर्थयात्रेला गेलेला मनुष्य वापस येईल का नाही ह्याची सुद्धा शाश्वती नव्हती पूर्वी. बरं, तीर्थयात्रा महाद्वारापर्यंत समर्थांना आणि सगळ्या शिष्यांना सोडवण्यासाठी म्हणून अज्ञान आला. आणि अज्ञान आल्यानंतर, महाद्वारात आल्यानंतर अज्ञानाने समर्थांना नमस्कार केला. समर्थांनी सगळी रूपरेषा त्याला सांगून ठेवली. ते सकाळी उठायचं, काकडा करायचा, पूजा करायची, स्नान संध्या करायची, भिक्षा मागायची, भिक्षे आल्यानंतर स्वयंपाक तयार करायचा, नैवेद्य दाखवायचा आणि
संध्याकाळी परत संध्याकाळची उपासना, दासबोध वाचन आहे, अमका आहे, तमका आहे, शेजारती आहे, ही सगळी उपासना अगदी शिस्तबद्ध त्याला सांगून ठेवलेली होती. तो सुद्धा आनंदाने करायला तयार झालेला होता. पण जाताना महाद्वारामध्ये समर्थांनी एक वाक्य जे बोलले, त्या वाक्याचा परिणाम त्याच्या अंतःकरणावरती अज्ञानाचा एवढा झाला. ते वाक्य कुठलं होतं? ते वाक्य असं होतं की अज्ञाना बाळा, एखादं मठातलं काम, झाड लोट काही जर राहिलं, बरं का, काही जर राहिलं तर राहू दे, पण माझ्या रामाला उपाशी ठेवू नको. हां, माझ्या रामाला उपाशी ठेवू नको. हे वाक्य त्याच्या अंतःकरणामध्ये घर केलं. आणि तुम्ही महाराज काही काळजी करू नका असं म्हणून अज्ञान परत मठामध्ये आला. आणि ही सगळी मंडळी दरकोस दरमजल करत तीर्थयात्रेला निघाली. आणि इकडं दुसऱ्या दिवसापासून अज्ञानाची शिस्तबद्ध उपासना सुरू झाली. सकाळी उठावं, स्नान करावं, काकडा आरती करावी, काकडा झाला की पूजा करावी, पूजा झाली की भिक्षेला जावं, भिक्षा मागून आणावी, स्वयंपाक करावा, स्वयंपाक अगदी लहान 8-10 वर्षाचा मुलगा बरं का, स्वयंपाक तयार करावा, स्वयंपाक तयार केल्याने देवाला नैवेद्य अर्पण करावा. हे सगळं उपासना रात्रीचं हे सगळं सुरू झालं. आणि ते वाक्य मात्र त्याच्या मनामधलं काही जाईना. कुठलं? माझ्या रामाला उपाशी ठेवू नकोस. सगळं काही मठामध्ये उत्तम चाललेलं होतं. इकडं तीर्थयात्रेला ही सगळी मंडळी समर्थांच्या बरोबर गेलेली होती. अज्ञानाने एक दिवस, आता 8-10 वर्षाचा मुलगा कंटाळा येणारच त्याला. एक दिवस अशी उपासना सुंदर चाललेली होती, पण एक दिवस त्याला आला कंटाळा. थंडीचे दिवस, आणि थंडीच्या दिवसात थोडं अंग गरम झालं म्हणून सकाळी उठायला उशीर झाला. उशीर झाल्यामुळे झालं काय की बघा बरं का, पूजा 10 वाजता करा. 10 वाजता करू नका बरं का, नाही तर करताल 10 वाजता. पूजा सूर्योदयाच्या आधी व्हायला पाहिजे, किंवा सूर्योदयाच्या आधी शास्त्र सांगतं की देवाचं निर्माल्य निघालं पाहिजे. त्याच्यानंतर मग 12 वाजेपर्यंत तुमची पूजा चालू द्या. पण ज्या वेळेला आपण पूजेला जातो तीच एक वेळ ठेवा, कारण त्या वेळेला ती देवता आपली वाट पाहत असते. आज 10ला केली, उद्या 7लाच केली, परवा दिवशी 5लाच केली, नाही जमत. एक वेळ ठेवा की त्या देवतेला सुद्धा आपली सवय होऊन जाते. त्याचं उदाहरण म्हणजे अज्ञान. एक दिवस अज्ञान, थोडा ताप आलेला, थंडीचे दिवस, आणि उठलाच नाही. काकड्याची वेळ होऊन गेली. रामांचा जीव खालीवरती होऊ लागला. अरे, रोज 5 वाजता येणारा हा अज्ञान आज 4:15 झाले, 5:20 झाले, अजून येत का नाही आहे. म्हणून रामांनी न राहून त्याला लक्ष्मणाला पाठवलं. लक्ष्मणा जा म्हणे, अज्ञान कसं काय येत नाही बघून ये जरा. अज्ञान कसं काही येत नाही बघून ये. लक्ष्मणाने रामांची आज्ञा शिरसावंद्य म्हणून लक्ष्मणजी आले आणि अज्ञानाला उठवलं. म्हणजे अज्ञाना बाळा उठ, राम तुझी काकड्यासाठी वाट पाहत आहेत, उठ. अज्ञान म्हणाला मी आज काही उठणार नाही. अरे, रामांची आज्ञा आहे, असं नको करू. जगाचा नियंता तो राम तुझी वाट पाहतोय. ज्याची वाट पाहून पाहून पिढ्यानपिढ्या मातीत गेल्या, पण त्याला कधी मिळाला नाही, तो राम तुझी आज वाट पाहतोय. तो म्हटला मी काही आज उठणार नाही, मला आज फार ताप आलेला आहे. रामांचा अज्ञानाचा निरोप लक्ष्मणाने रामांच्यापर्यंत नेऊन पोचवला. आणि रामांनी स्वतः यायचं ठरवलं. राम स्वतः आले, म्हणाले अज्ञाना. आणि रामांचा आवाज आहे म्हटल्यानंतर अज्ञान कमीत कमी पांघरून काढून उठून बसला. लक्ष्मणाला तर पांघरून पण काढलं नाही ते. लक्ष्मण ज्यावेळेस बोलवायला आला त्यावेळेला त्याने पांघरून सुद्धा काढलं नाही तोंडावरचं. पण रामांच्या वेळेस मात्र राम आल्यानंतर पांघरून काढलं, उठून बसला, नमस्कार केला, म्हणला महाराज रामा मला आज काही उठणं होईना हो.
ते म्हणले काय झालं आहे तरी काय? नाही माझ्या अंगात थोडा ताप आहे. अरे ताप मी असल्यावर काय करतो म्हणे ताप? हे महारोगावरचं औषध माझ्याकडं आहे आणि तुझं तापाचं औषध माझ्याकडं नसेल असं कसं होईल? नाही ते काही असू द्या पण नाही, रामांनी ओळखलं भाई ते काहीतरी बिघडलेलं दिसतंय म्हणे ह्याचं. तो म्हणाला, राम म्हणाले त्याला की अज्ञाना खरं खरं सांग काय कारण आहे तुझं न उठण्याचं, काय कारण आहे? तो म्हणाला रामा बघा, समर्थ सद्गुरू गेल्यापासून तीर्थयात्रेला सगळे तुम्ही माझ्यापेक्षा मोठे आहात, मी सगळ्यात लहान आहे आणि सगळी कामं मलाच करावी लागतात. हो मग सकाळी उठल्यापासून मी सकाळी मठ सगळा झाडून काढतो, देवाची पूजा करतो, परत भिक्षेला जातो, नैवेद्य तयार करतो, नैवेद्य तयार करून तुम्हाला सगळ्याला नैवेद्य अर्पण करतो, सगळी कामं करतो. हा मारुती आहे ना, नुसता तुमच्यासमोर एवढा बलवान मारुती आहे, बुद्धिवताम वरिष्ठम आहे, अतुलित बलधामम आहे, तरीसुद्धा नुसता हात जोडून तुमच्यासमोर उभा असतो. त्याच्या अंतःकरणामध्ये एवढीसुद्धा त्याला कीव येत नाही की लहान मूल ते सगळं करते, आपण काहीतरी मदत करावी. सेवेचा परिणाम बघा काय असतो. ती सीतामाई बाईची जात आहे की हो, पण मी इतके दिवस झाला स्वयंपाक भिक्षा आणतो, स्वयंपाक करतोय, पण बिचारी एक दिवससुद्धा म्हणत नाही बाळा राहू दे आज मी करते, रोज तूच करतोस आज मी करते राहू दे, एकदा पण म्हणत नाही. तो लक्ष्मण आणि तो भरत शत्रुघ्न वगैरे ते सगळे नुसतं चौऱ्या ढाळत उभा असतात, काही करत नाही तो. त्याच्यामुळे आज मी काही करणार नाही. मग नेमकं तुझं काय मत आहे ते सांग बघा बरं का. अर्जुनाच्या भक्तीपोटी भगवंतानी त्याची घोडीसुद्धा धुतली, धर्माघरची उष्टी काढली. महाभारत भक्तीसाठी देव काही करायला तयार होतो. त्याची जर कृपा आपल्याला पाहिजे असेल तर सेवा करायला पाहिजे. बरं इथे एक बुर्ली सर म्हणून होते पूर्वी, तुम्हाला माहिती असेल कोणाला, ते प्रसाद सरांचं माझं बोलणं झालं. बुर्ली सर म्हणून एक संगीत शिक्षक होते. तर त्यांनी बांधलेली एक चीज आहे फार पुरिया कल्याणमधली, पुरियामधली वाटतं बरं का ते. एकला पुरिया हां बरीश केवर महंत, ते इथलेच बार्शीचे होते बरं का. कृपा करो भगवंत, ते रोज 12 स्तोत्र म्हणायचे, 12 रागामध्ये 12. आजचे राग उद्या नाही. फार मोठं व्यक्तिमत्व. भगवंताची जर कृपा पाहिजे असेल तर सेवाच करायला पाहिजे. सेवेशिवाय कृपा होत नाही. अज्ञानाने सेवा केली आणि त्याचं कृपेचं फळ त्याला एवढं मिळालं की तो म्हणाला मी आज उठणार नाही. राम म्हणाले आता असं करू आपण, तुझं काय मत आहे सांग. काही नाही म्हणे, सगळ्यांनी कामं आपण वाटून घेऊ. मग हा मारुती जो आहे त्या मारुतीला सांगा. मग मारुतीला काय सांगूया? मारुतीला सांगा त्याला झाडावर वगैरे चढायची सवय आहे, त्याला सांगा की हे वरती झाडावरती वाळलेलं लाकडं वगैरे जे आहेत ना ती स्वयंपाकासाठी घेऊन या म्हणून. राम म्हणले ठरलं, सांगितलं म्हणले त्याला. बरं मग सीतामाईंना काही नाही, मी भिक्षा मागून आणत जाईल. मग मी भिक्षा मागून आणल्यानंतर सीतामाईंनी स्वयंपाक करावा. ठरलं, स्वयंपाक करायचं ठरलं. आणि लक्ष्मण वगैरे त्यांनी काही नाही, ताट ते झाड सारं वगैरे करावी. भरत शत्रुघ्नांनी ताट तांब्या वगैरे घ्यावं जेवायच्या वेळेस. अशी सगळी कामं सांगून दिली. अज्ञानाने रामांना सांगितली आणि रामांनी ह्यांना सांगितली आणि ह्यांना सगळ्यांना सांगितल्यानंतर राम म्हणतायत की अज्ञाना तू सगळ्यांना काम सांगितलं रे, पण मला काही सांगितलं नाही. अज्ञानाच्या डोळ्यामध्ये गळगळ पाणी आलं. अज्ञान म्हणा अहो तुम्हाला समर्थांनी तुमची सेवा करायला मला इथं ठेवलं आहे आणि तुम्ही काय करणार काम? तुम्ही काही करायचे नाही. तुम्ही स्वामी आहात, आमचे समर्थांचे गुरु आहात. तुम्ही नाही, तुमची सेवा आम्ही करायची. समर्थांना हे जर कळालं तर समर्थ माझी हकालपट्टी करतील.
त्याच्यामुळे तुम्ही काही करायचं नाही. पण राम काही ऐकायला तयार नाहीत. काय राम म्हणायचं नाही मला काही काम सांगतो, अज्ञान म्हणायचं नाही नाही मी तुम्हाला काम सांगू शकत नाही. हे जर समर्थांना कळालं तर माझी या मठातून हाकलपट्टी होईल आणि माझा जन्म वायाला जाईल. रामाची सेवा जर करता आली नाही या देहाने या जन्मात येऊन तर त्याचा काही गाढवात आणि त्याच्यामध्ये काही उपयोग नाही. तो फक्त 4 पायाचा आणि हा 2 पायाचा एवढाच फरक. समर्थांना जर कळालं तर भीती बघा गुरुची किती आहे. राम काही ऐकायला तयार नाहीत आणि शेवटी वेळ फार वाया चालला हो. 7:30 वाजायची वेळ आली आणि राम म्हणतायत सांगच. अज्ञान म्हणाला जाऊ दे आता वेळ घालवू नका रामा, मी तुम्हाला सांगतो. जर मला यदा कदाचित असाच जर उठायला उशीर झाला, बघा बरं का, मला जर उठायला उशीर झाला तर तेवढं काकड्याची तयारी रात्रीच मी वाती वगैरे त्या निरांजनामध्ये घालून ठेवलेल्या असतात. फक्त तुम्ही तो लावत जाण, ओवाळून मात्र घेत जावा, एवढं काम करा. जय जय रघुवीर. तेवढा काकडा मात्र तुमचा तुम्ही ओवाळून घेत जा. पण समर्थांना काही सांगायचं नाही बरं हे. हां, तर तुम्ही करा, नाही तर करू नका. आनंदाने रामाने काम स्वीकारलं आणि दुसऱ्या दिवशीपासून सुरू झाला हा थाटमाट त्या चाफळच्या मठामध्ये. काकडा व्हावा, पूजा व्हावी आणि पूजेहून अज्ञान भिक्षेला जावं. अज्ञानाने भिक्षा गोळा करून आणावी आणि भिक्षा आणल्यानंतर त्या सीतामाईंच्याकडे द्यावी आणि सीतामाईंनी ती तयार करावी, स्वयंपाक तयार करावा. एवढा राग यायचा सीतामाईंना. कुठून दुर्बुद्धी सुचली न त्या समर्थांनी आमच्या सेवेला याला ठेवलेला आहे. तत्पूर्वी एकदा अज्ञानाने 7 दिवस उपवास केलेला होता. या प्रसंगाच्या पूर्वी अज्ञानाने 7 दिवस उपवास. कशामुळे? समर्थांनी सांगितलं एखादं काम राहिलं तर चालेल पण माझ्या रामाला उपाशी ठेवू नको. नैवेद्य वाढून आणला आणि रामांच्या समोर ठेवला. राम काही जेवेच ना. तो अज्ञानाने निश्चय केला रामा जेवा, विनंती केली रामा जेवा. राम काही जेवत नाही. मग शेवटी 1 दिवस गेला, 2 दिवस गेले, 3 दिवस गेले. ऐसे जाहले 7 दिना श्रीराम करीना भोजन. निश्चयाचे बळ एकवटून प्राण अर्पीन बोलला. आणि त्यांनी आता 8व्या दिवशी निश्चय केला की रामा आज जर तुम्ही नाही जेवलात तर लोक नारळ फोडतात तुमच्यासमोर, मी मात्र डोकं फोडून तुमच्यासमोर प्राण दिल्याशिवाय राहणार नाही. निश्चयाचे बळ तुका म्हणे तेची फळ. निश्चय, कुठलीही गोष्ट निश्चय केल्याशिवाय, अभ्यास निश्चय केला आता एवढा अभ्यास झाल्याशिवाय उठायचंच नाही असा निश्चय केल्याशिवाय अभ्यास होत नाही. आणि 8व्या दिवशी मात्र रामांनी काही जेवले नाहीत. त्याला अतिशय राग आला, हा थकून गेला आणि तो म्हणाला आता काही हे जगण्यात अर्थ नाही. माझं एवढं का पाप आहे की राम माझ्या हातून जेवत नाही, समर्थांच्या हातून जेवतात आणि माझ्या हातून जेवत नाहीत, म्हणजे मी पापी असलं पाहिजे. मग हा पापी देह या मठामध्ये काही कामाचा नाही म्हणून याला आता लवकर रामाच्या चरणीच विसर्जन करावं. म्हणून उठला आणि डोकं आदळून घेणार एवढ्यामध्ये रामांनी सगुण रूपाने त्या मूर्तीतून बाहेर येऊन त्याच्या दंडाला धरलं, उचललं, मस्तकाचं अवघ्राण केलं आणि म्हणाले बाळा अरे देव कुठं जेवत असतो का रे? भगवंत भावाचा भुकेला, भावार्थ देखोणी भुलला, संकटी पावे भाविकाला रक्षित असे. भावाचा भुकेला आहे भगवंत, नैवेद्याचा अन्नाचा भुकेला नाही. सगळं समजून सांगितलं आणि त्या दिवशीपासून मग तो म्हणला आता तुम्ही आलात, निर्गुणातून सगुणात आलात तर आता जेवण करा. पटदिशी गेला, भिक्षा मागून आणली, स्वयंपाक वगैरे तयार केला आणि स्वयंपाक तयार केल्यानंतर
अज्ञानाने ताटं वाढली. किती ताटं वाढली? 5 ताटं वाढली. 5ही जणाला बसवलं. राम, लक्ष्मण, सीता, भरत, शत्रुघ्न 5. समर्थ इकडं दर मजल करत काशीपर्यंत जाऊन पोचले. ब्रह्मघाटावरती स्नान करतायत, नामस्मरण करतायत, कीर्तन इकडं चालू, इकडेही आनंद चालू आहे, इकडेही मठात आनंद चालू आहे. पण तो निर्गुणातला आनंद आणि हा सगुणातला आनंद आहे. आणि एक दिवस सीतामाईंनी राग एवढ्या भाकरी बडवल्या की त्या संपल्याच नाही. मग दुसऱ्या दिवशी त्या शिळ्या राहिल्या. अन्न हे पूर्ण ब्रह्म, त्याचे हे आता टाकून वगैरे द्यायचं नाही बघा, रस्त्यावर वगैरे गाईला ठेवायचं वगैरे ठेवू नये तसं. दुसऱ्या दिवशी शिळं अन्न राहिलं. मग तो अज्ञानाने एक ते काय म्हणला युक्ती सुचली अज्ञानाला, की म्हणाला आईसाहेब तुम्ही असं करा, आज स्वयंपाकच करू नका म्हणे. मग काय, ही या ज्या भाकरी राहिलेल्या आहेत ना, आपण काय करू, या भाकरीचा काला करू, सुंदर अशा प्रकारची फोडणी त्याच्यावरती देऊ. आणि त्याला काही लोक म्हणतात फोडणीतले तुकडे, बरं का. काय काय वेगवेगळ्या प्रांतामध्ये वेगवेगळे नाव आहेत बरं का. काही म्हणतात राघुविलास राघुविलास म्हणतात काही त्याला. काही म्हणतात फोडणीचे तुकडे, फोडणीची पोळी, अमकं तमकं. आणि ताजी पोळी जेवढी आवडीने खात नाही तेवढं ते शिळं आवडीने खातात लोक. समर्थांना सुद्धा हे ताकातले तुकडे फार आवडायचे बरं का. आणि सगळे जेवायला बसले. समर्थ अज्ञानाला सुद्धा रामांनी आग्रहाने बसवलं. अज्ञान पाटावर बसला पण रडू लागला. ते म्हणाले अरे अज्ञाना असं रडू नये रे, त्या ताटावर बसून रडू नये. का रडतोस, काय कारण तुझ्या रडण्याचं कारण काय. तर अज्ञानाला सांगितलं रामांना अज्ञानाने सांगितलं की रामा, हा काला जो आहे ना माझ्या समर्थांना फार आवडतो, माझ्या सद्गुरूंना फार काला आवडतो, हा दह्याचा काला. त्याच्यामुळे त्यांना अर्पण केल्याशिवाय मी काही हे खाऊ शकत नाही. ते म्हणाले अज्ञाना अरे 8 दिवस झाला तुझा उपवास आहे, आता तरी पटदिशी खाऊन घे. नाही, समर्थांना अर्पण केला की मी लगेच खातो. अरे समर्थ आता काशीला गेले तिकडं, आणि काशी आणि चाफळ एवढं मोठं अंतर आहे. ते म्हटलं रामा काही काळजी करू नका, तुम्ही जर ठरवलं, आले देवाजीच्या मना, तुमच्या जर मनात आलं तर काहीही अशक्य नाही. राम म्हणाले अरे कसं शक्य आहे ते तरी सांग. अज्ञान म्हणतो रामाला की रामा, आपल्याकडं ताशी 1000 किलोमीटर धावणारं विमान आहे. असं म्हटल्या मारुतीरायाने जे शेपटीला हिसका दिला, एवढा राग आला, हा मला बरोबर आता पाठवणार राग आला. आणि राग आल्यानंतर पण आता रामांचा सेवक आहे, रामांची तर आज्ञा पाळली पाहिजे, म्हणून गप्प थांबला. रामांनी ओळखलं, हां ठीक आहे म्हणजे मारुतीराया इकडे. मग एका तो कडीच्या डब्यामध्ये तो काला घेतला. मारुतीरायाला सांगितलं याला डायरेक्ट समर्थांच्याकडे नेऊन पोचतं कर. मारुतीरायांनी अज्ञानाला आपल्या खांद्यावरती घेतलं आणि थेट काशी गाठली. वाटेमध्ये दोघांचा संवाद फार सुंदर आहे बरं का. 4 ते 5 दिवस एक आख्यान सांगता येईल, एवढं मोठं आख्यान आहे. तो संवाद जो आहे ना तो 2-3 दिवस सांगण्यासारखा आहे. मी 1 मिनिटात सांगतो. अज्ञान म्हणतो, मारुतीराय म्हणतात की अज्ञाना मी तिथं तुला सोडतो, समर्थ कुठं आहे ते दाखवतो, पण समर्थांनी जर विचारलं की तुला कुणी आणलं तर माझं नाव सांगायचं नाही. अज्ञान म्हणला काय सांगू, मग गुरुजींना तर खोटं बोलू शकत नाही, काय सांगू, काय सांगायचे ते सांग, माझं नाव सांगू नको मी आणले म्हणून. ठीक आहे म्हटलं, घेऊन तर चल तिथपर्यंत. मारुतीरायांनी घेऊन ब्रह्मघाटावरती नेऊन ठेवलं त्या अज्ञानाला. समर्थ तिथं माध्यान्ह स्नानाला आलेले होते. तो कडीचा डबा घेतला आणि ते समर्थ तिथं स्नान करतायत. मी इथं झाडाच्या मागं लपून बसतो, तुझं सगळं आवर, लवकर ये, कारण राम तिकडं ताटावरती वाट बघत बसलेत, आपण गेल्याशिवाय राम जेवणार नाही. ठीक आहे, काही हरकत नाही. समर्थांच्याकडं गेला आणि ह्या सगळ्या शिष्यांनी बघितलं आणि ह्या हाहाकार उडाला. म्हणाले महाराज समर्था, अहो हा अज्ञान आपल्या पाठोपाठच आला की काय, बघा हा अज्ञान आला. समर्थ म्हणाले थांबा, गोंधळ करू नका.
तो फक्त नावाने अज्ञान आहे, तसं ज्ञानी आहे तो, तसं करणार नाही. बाळा कसा आलास तू? आमच्याबरोबरच निघालास का? लहान होतात समर्थांनाही वाटू लागलं. मन दोन प्रकारची मनं असतात ना, संकल्प आणि विकल्प. एक मन सांगू लागलं की अज्ञान असा येणार नाही, आणि दुसरं मन सांगू लागलं लहान आहे, आठवण आली असेल म्हणून आला असेल. पण आला कसा आला? त्याला जवळ घेतलं. बाळा कशासाठी आलास तू? म्हणाले आज शिळा भाकरीचे तुकडे केलते आणि ते तुम्हाला फार आवडतात म्हणून घेऊन आलो. बरं ठीक आहे, घेऊन आलास, कसा आलास? नाही असाच आलो म्हणे. नाही असं कसं येतोस तू? नाही कसा आलास नेमकं सांग. मग सांगावं लागलं. गुरुजींना काही खोटं बोलू शकत नाही म्हणून सांगावं लागलं, मला मारुतीरायांनी आणलं. कुठे आहेत मारुतीराय? मारुतीराय या इथं थांबलेत बघा. इथं म्हणून असा हात दाखवला, आणि हात दाखवल्याबरोबर समर्थांच्या डोळ्यातून घळघळ अश्रू येऊ लागले. समर्थ म्हणाले खरी गंगा आणि खरं गंगा स्नान जे आहे ते यांनी केलं. भगवत सेवेची गंगा यांनी मठामध्ये आणली, भगवंतालाच आणलं मठामध्ये. यांनी सगळ्या शिष्यांना सांगितलं, मूर्खांनो तुम्ही नुसतं काशीमध्ये गंगेमध्ये स्नान करत बसलात, डुबक्या मारत बसलात, पण यांनी जी डुबकी मारली तुमचा देह पवित्र होईल. हो, गंगेमध्ये स्नान केल्यानंतर देह पवित्र होईल, मन पवित्र होणार नाही. पण अज्ञानाने अशा गंगेमध्ये स्नान केलं की त्याचा देहही पवित्र झाला आणि मनही पवित्र झालं. भैरवी मनही पवित्र झालं. हे अभंगाच्या मूळ अभंगामध्ये समर्थ म्हणतात. रामदासाची माऊली आळशावरी गंगाली, रामदासाची माऊली आळशावरी गंगाली, रामदासा नीट येता. रामदासाची माऊली आळशावरी गंगाली, आळशावरी गंगाली, आळशावरी गंगाली. राम नाम कथा गंगा श्रवण पावन करी जगा, राम नाम कथा गंगा श्रवण पावन करी जगा, राम नाम कथा गंगा श्रवण पावन करी जगा, श्रवण पावन करी जगा, श्रवण पावन. झालेली सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करून सेवेला पूर्ण विराम देतो. बोलण्याच्या ओघामध्ये वाणीबुद्धीच्या योगाने जर काही दोष झाला असेल तर मोठ्या मनानं माफ करा, आणि जे चांगलं असेल ते बरोबर घेऊन जावा. झाले कीर्तन शेवट गोड करा, मणिधरा श्रीरामकीच्या वरा, कीर्तन रंगी वाजवा करताली, नाम घोषे पातका होय होळी, येथून सम्राट राशी अवघे उठा ओवाळा राघोबासी. झाले कीर्तन शेवट गोड करा, मणिधरा श्री जानकीचा वरा. आरती कुठली? सुख करता दुःखहरता वारता विघ्नाची, निर्वी पुरवी प्रेम कृपा जया, सर्वांगी सुंदर उदिसेंदुराची, कंठी धळते माळ मुक्ता फळाची. जय देव जय देव जय मंगलमूर्ती, दर्शन मात्रे मन स्मरणे. जय देव रत्ना खचित भरा, तुझ गौरी कुमरा, चंदनाची ओटी कुंकुम केशरा, हिरे जडित मुकुट. पुढे या की. ऋण जलती नो पुरे चरणी घालया. जय देव जय मंगलमूर्ती, दर्शन मात्रे मन